गोस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. समजा तुम्ही सगळी बरी हाय म्हण. सो ह्या दिसांनी तुम्ही आयकलां आसतलें की पावस चड लागला आनी डिफरंट डिजीजीस स्टार्ट जाले, डिफरंट फिवर स्टार्ट जाले. पोंडा जाल्यार तरी डेंग्यू फिवर इज ऑन अ रायज. ओके, सो कितें जाता युजली मनसून सिजन जाता, सो डिफरंट मनसून फिवर्स येवपा लागताय. मनसून फिवर्स येयले म्हणटूच जायत लोक अफेक्ट जाता. मोस्ट ऑफ द टायम गव्हर्मेंट हॉस्पिटल्स बी फूल जातात, बेड अवेलेबल जायना. सो देन like people have to shift any private hospital also pota, and private hospital charges are really very high. For example, room charges depending upon the private rooms ayo, deluxe rooms ayo, sharing, double sharing, triple sharing. So triple sharing anche prices start at 3,000. So private room at around 5,500. So per day room charges astai, plus tumge medical bill like medicines adpa, magi tumge labs like blood test बी कोताय तेज बिल आनी मागीर डॉक्टर. सो नर्सीस चार्जींग एड जाताय. केन्ना ऑड फिवर्स बी आसताय, सो तितून रेगुलर ब्लड टेस्ट करूं पडटा, केन्ना ब्लड ट्रान्सफ्यूज करूं पडटा, प्लेटलेट ट्रान्सफ्यूज करूं पडटा. टू डायबिटीज प्रेशर बी आहा जाल्यार तेंय मॅनेज करपा पडटा. सो हें कोण अप्रॉक्स पर डे बील इन अ प्रायवेट हॉस्पिटल इज इन द रेंज ऑफ 8 to 15, इवन मोर देन दॅट आसूं शकता, इवन 20,000 बील जावपाक शकता. एंड इमॅजीन कर एशको तुका 3-4 दीस रावपा पडले जाल्यार सो तो 15 into 3 ऑलमोस्ट 45 to 50,000 बील येवपाक शकता. आनी इवेंच्युअली एक बर्डन जाता इमोशनली, फिजिकली बी मनीस ब्रेक जाता. बिकॉज फॉर एक्झाम्पल इफ तुगे हजबंडा लायक कितें फिवर येयलो ओ कितें जालें एंड ही इज एडमिटेड इन द हॉस्पिटल, जाल्यार यू हॅव टू लूक आफ्टर द किड्स. भुरग्यांक पावोवपा बी ते स्ट्रेस, कुकींग स्ट्रेस, हॉस्पिटलां येवन वचपा स्ट्रेस, हॉस्पिटलां रावपा. एंड दीस इज रियली ट्रबलसम. लायक एक वटेले सारकें पूर जाता. बट ऑल ऑफ दीस कॅन बी प्रिवेंटेड इफ आमी थोडे प्रिवेंटीव मेजर्स घेयल जाल्यार, लायक सर्टन मेजर्स लायक ड्युरींग द मनसून सिजन, देन वी कॅन अवॉयड. ओके, तें कोण देखून तुका जालें दॅट इज सेकंडरी, बट सर्टन वेज वी कॅन यूज to prevent us from getting different monsoon fevers. So आमी डिस्कस करूया about monsoon fevers, and तितून आमी डिस्कस करूया about dengue fevers, because पोंडा जायत्या लोकांक डेंगी जाला and even one of the lady has lost her life to dengue. सो डेंगी फिवर एक्झॅक्टली जात कितें पळय. सो दॅट डेंगी फिवर इज कॉज बिकॉज ऑफ अ वायरस. तो बॅक्टेरिया लागून जायना, सो वायरसा लागून जाता. सो डेंगी फिवर एक्झॅक्टली स्टार्ट कितको जाता. सो डेंगी फिवर स्टार्ट जाता वेन अ मस्किटो नेम एडीज मस्किटो काडटा आनी तुका बायट दिता, आनी थिंगसून तो तुगे वायरस तुगे बॉडी सोडटा, एंड देन यू स्टार्ट गेटिंग सिम्टम्स. सो डेंग्यू सिम्टम्स कितें आसताय? मोस्ट ऑफ द टायम डेंग्यू सिम्टम्स तुका स्टार्ट जाताय आफ्टर 5 to 7 days ऑफ दस बायट. सो पयलीं तुका जावपा लागतलें जस्ट एक बॉडी एक येतली, मागीर तुका हेडेक स्टार्ट जातलें, मागीर तुगेले आयज रिजन आहा चोय हिंगा पेन जावपा लागतलो, मागीर तुका हाय फिवर येवपा लागतलो. हाय फिवर इन द सेन्स 102 to 104 फेरनायट. आनी मागीर तुका लायक एश कोन्न बॉडी पेन आनी बोन बी मोडटाय चोय, आड बी मोडटाय तेजो तो पेन जातोय, तेशको पेन. मागीर तुका एश कोन्न उठोन देखून जायना, एक्स्ट्रीम विकनस येता, तुका कांय हावपा दिसना. समटायम्स तुका इवन वॉमीट जाता, सेन्सेशन ऑफ वॉमिटींग जाता. आनी मागीर लायक ते लायक प्रोग्रेस जालें डिजीज जाल्यार तुका बॉडी रॅश येवपा शकता, तुका ब्लिडींग जावपा शकता, ब्लिडींग फ्रॉम दी गम्स, ब्लिडींग फ्रॉम दी नोज, पिरियड्स स्टार्ट जावपा शकता, इवन लायक मोशनांतल्यान ब्लड वचपा शकता. सो हे थोडे सिम्टम्स जाताय. आनी दीस फिवर न्हू कंटिन्युअस फिवर आसतलो, आनी हो फिवर ऑलमोस्ट 1 week देखून उरता. सो डेंग्यू फिवर एक्झॅक्टली कितें जाता, आतां ते एडस मस्किटोन येवन तुका बायट दिलो. सो ते बायट दिलो म्हणटकूच ते काडटा आनी वायरस तुगे बॉडी सेंड करता. एक फाटी तो वायरस तुगे बॉडी एंटर जालो म्हणटो तो काडटा आनी ब्लडां वयता आनी इम्यून सेल्स आहा चोय तेका इन्फेक्ट करूं लागता. मागीर तुगे बॉडी कोट्टा अरे आपणे बॉडी कितें तरी येयलां विच इज फॉरन म्हणजे वायरस. आतां आपणा तेकोट झगडो जाय. सो तो कितें करता, आपणे इम्यून सिस्टम आहा चोय आपणे इम्यून सेल स्ट्रॉंग करता आनी वायरसाको झगडो लागता. वायरसाको झगडो लागत तेडोना तो कितें करता, कॅमिकल्स रिलीज करता, आनी ही कॅमिकल्स रिलीज जाले म्हणटकूच आमकां डिफरंट सिम्टम्स स्टार्ट जाताय, लायक बॉडी एक, लायक हेडेक, फिवर. सो बॉडी गेलें आनी आमगे वायरसा गेले भितरल्या फायट जाता. आनी एक टायम येता की आमी इम्यून सिस्टम आहा चोय त्या वायरसा सामको काबार करता, एंड दॅट इज द टायम आमगेलो डेंग्यू फिवर आहा तो सेटल जाता.
सो आतां तुका डेंग्यू आहा म्हूण कितको कोट्टलें, सो तुवें थोडे ब्लड टेस्ट करपा जाय. फर्स्ट इज म्हणटाय तो CBC/हेमोग्राम. तितून तुगेले प्लेटलेट कावंट, टोटल कावंट, RBC कावंट्स येतोले ते. सेकंड वन म्हणटाय तें NS1 एंटिजन टू फायंड इफ यू आर अ डेंग्यू पॉझिटिव्ह ऑर नॉट. आनी तितून IgG, डेंग्यू IgG आनी डेंग्यू IgM हेयी टेस्ट करून चोयताय. ओके, सो दीस आर द टेस्ट वीच इज डन. आनी मागीर एक फावटी तूं डेंग्यू पॉझिटिव्ह येयलो म्हणटकूच समटायम्स एवरी डे तुका CBC करपा लायताय टू चॅक युअर प्लेटलेट कावंट. समटायम्स दे टेल यू टू डू ऑल्टरनेट डेज चोवपा प्लेटलेट कावंट कितको आहा तो. इवन LFT करूं जाताय, लिवर फंक्शन टेस्ट करूं लायताय. RFT दॅट इज किडनी फंक्शन टेस्ट करूं लायताय. सो हे थोडे टेस्ट करून चोयताय. आनी समटायम्स इवन अल्ट्रासावंड करून चोयताय, बिकॉज डेंग्यू हॅज द टेंडन्सी ऑफ फिलींग वॉटर इन युअर बॉडी, लायक उदो जावपाक शकता. सो तेका लागून हे टेस्ट करून चोयताय. वेन समवन हॅज सिवियर डेंगी, सारको सिवियर डेंग्यू जाता तेदो कितें जाता, सो जेदोण तुगे वायरस तुगे बॉडी येता न्हू, तेगे एक स्ट्रॉंग न्हू इम्यून रिएक्शन जाता. सो ते स्ट्रॉंग इम्यून रिएक्शनाक कितें जाता, आमगे ब्लड वेसल्स जाय त्यो धाकल्यो तितू प्लाज्मा आसता. लायक इन ब्लड देर इज समथींग कॉल्ड एज प्लाज्मा. सो कितें जाता, हेंगेले वॉल आहा न्हू ब्लड वेसलां ते ब्रेक जाता आनी प्लाज्मा आहा ते लीक जावपा लागता. सो हे लीक जाता ते कितें जाता, लीक जातचोय ते जाग्यार अक्युमुलेट जायन रावता. जे कुडे जावपा नाकात चोय थिंग अक्युमुलेट जाता आनी तेका लागून पोटां उरतो ओ लंग्सां उरतो बी जाता. सो हें जाता इन सिवियर केसीस ऑफ डेंग्यू. सो ह्यो ब्लड वेसल्स आहाय चोय त्यो थोड्यो लीक जायत रावताय न्हू. सो ब्लड आहा स्ट्रीम आहा चोय तितू फ्लुईड आहा ते लेस जाता बिकॉज हे लीक जायत वयत म्हूण. सो इजिली BP लो जाता पेशंटागेलो. आनी एक आमी म्हणटाय द लिकींग जाता तेका म्हणटा प्लाज्मा लिकेज. सो आतां तुगेलो जरी तो डेंग्यू टेस्ट पॉझिटिव्ह येयलो, तूं डेंग्यू पॉझिटिव्ह आहा म्हूण, जाल्यार सगळे पेशंट डेंग्यू पॉझिटिव्ह आहा चोय तेंकां आमी एडमीट कोत्ताय ना. आमी सगळे पेशंटार एडमीट कोन्नाय. दोज हू आर ऑन अ हायर रिस्क तेंकां एडमीट कोत्ताय. सो युजली आमी डेंग्यू पेशंट पॉझिटिव्ह येयलो म्हणटकूच तेंकां थोडे एडवायस दिताय, लायक सपोर्टीव ट्रिटमेंट. फिवर येयलो जाल्यार फिवर मेडिसिन्स घेवपाचें, वॉटर इनटेक दवरपाचो, जाता तितूले लायक एटलिस्ट ORS बी कंज्यूम करपाचें. मागीर युरिनाची नदर दवरपाची, हायड्रेट करूं जाय बॉडी. ऑर बॉडी खूंय रॅश येता जाल्यार नोटीस करपाची, खूंय सन ब्लिडींग जाता जाल्यार नोटीस करपाचें आनी रेस्ट घेवपाचो. युजली डेंगी सेटल्स ऑन इट्स ओन इन पीपल हू आर यंग एंड आर नॉट हॅविंग एनी कोमॉर्बिडिटीज लायक डायबिटीज, प्रेशर आनी कसलें तेंकां दुयेंस ना न्हू, जाल्यार इट सेटल्स ऑन इट. आनी आमी तेंकां एडवायस कोत्ताय, इन केस तुका दिसता तुगे फिवर कंट्रोल बी जायना, देन डेफिनेटली यू कॅन कम फॉर एडमिशन. ऑर तुका रॅशीज येवपा लागल जाल्यार यू हॅव टू कम फॉर एडमिशन. आनी आमी तेंकां ऑल्टरनेट डेज नाजाल्यार एवरी डे ब्लड टेस्ट करून चोवपा लायताय टू सी इफ द प्लेटलेट कावंट इज ड्रॉपिंग. सो आमी एडमिशन कोणा एडवायस कोत्ताय, मोस्ट ऑफ द टायम एडवायस आमी कोत्ताय हू आर लिटल ऑन अ रिस्की सायड. सो इन्फंट्स, ल्हान भुरग्यांक, प्रेग्नंट लेडीज, कोणें BP ड्रॉप जालो आहा, ब्लिडींग फ्रॉम दी नोज जाता, रॅशीज स्टार्ट जाले, प्लेटलेट कावंट ड्रॉप जावपा लागला, कोणा डायबिटीज, प्रेशर, कॅन्सर, किडनी पेशंट्स आहाय चोय. युजली रिस्की पेशंट्स आहाय चोय तेंकां आमी एडमीट कोत्ताय. वी ऑब्जर्व देम. सिन्स डेंग्यू इज अ वायरल इन्फेक्शन, वी युजली डोंट गिव एनी एंटीबायोटिक. सो युजली एक पेशंट एडमीट जालो म्हणटकूच IV फ्लुइड्स कनेक्ट कोत्ताय, फिवर मॅनेज कोत्ताय, डिहायड्रेट जायना जाता युरीन मॉनिटर कोत्ताय, वॉमिटींग आनी वॉट दॅट पेशंट इट्स एवरीथींग इज बीन मॉनिटर्ड. लायक चॅक कोत्ताय इफ प्लेटलेट कावंट इज ड्रॉपिंग ऑर इफ देर आर सम रॅशीज ओ ब्लिडींग बी खूंय जात जाल्यार सायड बाय सायड तेंकां कितें प्रॉब्लम आहा ते लायक शुगर, BP दॅट इज ऑल्सो केप्ट इन टू कंट्रोल. In case कोणाक ऑक्सिजन ड्रॉप जाता, then we start with oxygen or like आनी कितें complications like platelets सामको ड्रॉप जायन bleed बी स्टार्ट जाता जाल्यार then the transfusion of platelets come into picture, that is transfusion of frozen plasma. So एशें को मॉनिटरींग जाता. We usually don't give antibiotics आमी दिनाय for a dengue positive patient, but in case dengue positive बारबो तेका एक सेपरेट बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, लायक सिग्निफिकंट बॅक्टेरियल इन्फेक्शन लायक UTI, निमोनिया or पेशंट सेप्सीस आहा, देन ओनली वी स्टार्ट ऑन एंटीबायोटिक. ओके, सो आमच्यान डेंगी जावपासून कितको प्रिवेंट करूं जाता. सो एज वी नो की डेंगी इज कॉज बिकॉज ऑफ बायट ऑफ अ मस्किटो. आतां आमगे सरावंडींग आमच्यांनी क्लीन दवरूं जाय सो दॅट देर आर नो मस्किटोज फॉर्मिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट इम्पॉर्टंट म्हणटाय तें आमी गार्डन आहा चोय
तितू आमगे फ्ला पॉट्स आहाय सो फ्ला पॉटा ट्रेज आसताय चोय तितू बी उदक अक्युमुलेट जायन वयता सो तें आमी भायर मारपा जाय बिकॉज दॅट इज अ प्लेस मस्किटोज कॅन ग्रो सायडीन खूंय उदक लायक अक्युमुलेट जायन रावत चोय तेज कॅर घेवपा जाय आनी लेफ्ट ऑफ टायर्स बी आहाय चोय तितूनय वॉटर अक्युमुलेट जावपा जाता सो तुमगे सरावंडींग आहा चोय खूंय वॉटर अक्युमुलेट जावपाक दिनाकाय सेकेंड फॉगींग करूं जाय अरावंड दॅट एरिया ओके थर्ड म्हणटाय ते लांब आंगा घालपा जाय लॉंग क्लोथ्स फूल लॉंग क्लोथ्स ओके मस्किटो रिपेलंट यूज करपा जाय सो आमच्यान मस्किटो नॅट्स यूज करपा जाताय विंडो कवर्स यूज करपा जाताय एंड बेड्स कॅन बी यूज्ड आनी मस्किटो बायट्स जाताय चोय ऑफ दीस डेंगी मस्किटो दॅट इज एडस मस्किटो तेगे जाताय इदर अर्ली मॉर्निंग ऑर लायक लेट इन द आफ्टरनून डे टायम बायट जाताय सो तेदोणा मातशें प्रिकॉशन घेवपा जाय एंड इन केस तुमगे ड्रेन ब्लॉक जालो आहा थिंग वॉटर अक्युमुलेट जाता ओ रस्त्यार खूंय पॉट होल्स आहाय थिंग वॉटर अक्युमुलेट जाता देन यू ऑल कॅन गो एंड इन्फॉर्म योर पंच I don't know how much it will be helpful, but that could be one of the ways. And in case दोरी तो त्या वॉटर ड्रेन करूं जाता थिंगा काडूं जाता and you can just कितें म्हणटाय ते मातीकान पुरून जाता then you all can do it because these are the some ways आमच्यान like mosquito breeding mosquito like grow जावपा आमच्यान दिन आसता दवरूं जाता. So that's it. If you find this video helpful and useful, then please do like, subscribe to my YouTube channel and share it with your friends. आणि मोग असो.